नमस्कार. माझी योजनामध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAYG 2025 अंतर्गत ज्या नागरिकांनी स्वतः सर्वेक्षण अर्थात सेल्फ सर्वे किंवा ग्रामसेवकांमार्फत अर्ज भरले आहेत, त्यांच्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरल्यानंतर घरकुल मिळेपर्यंत अनेक टप्पे आहेत. या प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. तुम्ही सेल्फ सर्वे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुमचा अर्ज आणि दिलेली माहिती संबंधित ग्रामसेवकाच्या अधिकृत लॉग इन मध्ये उपलब्ध होते. त्यानंतर खालील प्रक्रिया सुरू होते. 1. ग्रामसेवक स्तरावर पडताळणी. ग्रामसेवक तुमच्या अर्जातील माहितीची तपासणी करतात. तुमची माहिती बरोबर आहे की नाही आणि तुम्ही योजनेसाठी पात्र आहात का हे तपासले जाते. जर सर्व काही योग्य असेल तर ग्रामसेवक तुमचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पुढे पाठवतात. जर अर्जात काही त्रुटी असतील किंवा तुम्ही अपात्र असाल तर अर्ज तिथेच रद्द होतो. 2. गट विकास अधिकारी आणि पुढील तपासणी. ग्रामसेवकाने मंजूर केलेले अर्ज पुढे गट विकास अधिकारी आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर पाठवले जात आहेत. या टप्प्यावर पुन्हा एकदा अर्जांची पडताळणी केली जाते आणि पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते. 3. अंतिम यादी आणि मंजुरी. सर्व स्तरांवरून पडताळणी पूर्ण झाल्यावर पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाते. या यादीला ग्रामसभेची मंजुरी मिळणे आवश्यक असते. ग्रामसभेच्या मंजुरीनंतरच लाभार्थ्यांना घरकुल दिले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ असू शकते आणि याला काही महिने किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. तुमचे नाव दिसत नसेल तर काय करावे? जर तुमचा सर्वे करून सुद्धा तुमचे नाव ग्रामसेवकाच्या लॉग इन मध्ये दिसत नसेल तर काळजी करू नका. याची काही कारणे असू शकतात. 1. तुमचा सर्वे 100% पूर्ण झाला नसेल. 2. तांत्रिक कारणामुळे माहिती अपडेट होण्यास वेळ लागतो. 3. माहिती टप्प्याटप्प्याने अपडेट केली जाते. जर तुमचा सर्वे यशस्वी झाला असेल तर तुमचे नाव निश्चितपणे लॉग इन मध्ये दिसणार आहे. त्यामुळे थोडी वाट पाहणे महत्त्वाचे आहे. सेल्फ सर्वे आणि ग्रामसेवकांमार्फत केलेल्या सर्वेमध्ये कोणताही मोठा फरक नाहीये. दोन्हीची पुढील प्रक्रिया सारखीच आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही लाभापासून वंचित राहणार नाही. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा भेटूया.